सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 72वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा. तर वळूयात आपल्या कथेकडे. आणि हो, कालचा भाग जरा जास्त सुंदर होता ना, हो की नाही? पण आता आम्ही आमच्या कर्मभूमीत परतलो आहोत, म्हणून आजपासून रोजच्या रोज भाग पुन्हा सुरळीत चालू होतील. तर कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता शिवम प्रियाच्या सेकंड हनीमूनची पहिली रात्र खूपच जास्त रोमॅन्टिक झाली होती आणि ती पण एकदम शिवमला हवी तशी झाली होती. पण सकाळी सकाळी जरा उशिरात जाग आली होती तिला. पण शिवम तर अजूनही उठला नव्हता साधा. पण प्रियाने उठून मस्त अंघोळ पण केली होती. पण रात्रीच्या जरा जास्तच झालेल्या पलंगतोड रोमॅन्सने तिचं अंग ठणकत होतं आणि तिने ते गरम पाण्याने शेकून काढले. तेव्हा कुठे तिला बरे वाटले आणि तशीच ती आवरून बाहेर आली. ओले असलेले केस टॉवेलने पुसत होती. पण त्याचे काही टिपके त्याच्या चेहऱ्यावर उडाले. तशी त्याची झोप चावळली. तसा तो तसाच बेडवर पडून तिच्या त्या होणाऱ्या मनमोहक हालचाली बारीक डोळे करून टिपत होता. तशी ती त्याला उठवण्यासाठी म्हणून जवळ गेली. तसा तो जागा होता. त्याने तिला हाताला पकडून स्वतःच्या अंगावरून घेतले. तशी ती म्हणाली, अहो काय हे पुरे आता तुमचा रपटप प्रेमाचा होणारा पाऊस बंद करा आणि उठा पटकन, आवरा, आपण फिरायला जाऊ ना लवकर. तसा तो तिला घट्ट मिठीत पकडून ठेवत म्हणाला, अहो राणी सरकार, रात्रीची जी तुमच्या प्रेमाची नशा झाली ना, ती उतरवण्यासाठी पुन्हा एकदा तीच नशा केली पाहिजे, हो ना? असं म्हणून त्याने तिच्या आत्ताच अंघोळ करून सुगंधित केलेल्या गळ्यावर, हनुवटीवर, गालावर खूप सारे किस केले. तसा तो तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवणार इतक्यात तिने हातमध्ये घातला आणि म्हणाले, अहो आधी उठा, आवरून घ्या, मग बघू काय असेल ते. तो म्हणाला, का? अगं राणी, सगळ्या मूडचा बँड वाजवला तो, राहू दे. आणि आता तो जरा चिडला होता, पण चिडून जमणार नव्हते हे त्याला माहिती होतं. आणि तो तसाच पांघरून तोंडावर घेऊन पुन्हा झोपला. तशी आता प्रिया पण सरळ पांघरूनच शिरली त्याच्यासोबत आणि त्याच्या सरळ अंगावर जात म्हणाली, अहो घ्या ना, हवी होती ना तुम्हाला किस, मी नाही अडवणार. तो म्हणाला, काही नको, आता मूड खराब केला तो, जा जा, इथे पण तुला कामं असतील ना, जा. असं तो जरा लटक्या रागत म्हणाला आणि तोंड फिरून पुन्हा झोपला. पण आता ती आपल्याला माहिती आहे ना प्रिया किती खोडकर आहे म्हणून. ती म्हणाली, बरं मी जाते, हा माझे काम करते. असं म्हणून तिने त्याच्या गालावर जोरात चावा घेतला, तरी तो काहीच म्हणाला नाही. तशी ती उठली आणि सरळ बाथरूम मध्ये जाऊन हातात थोडस ओंजळीत पाणी घेऊन आली आणि त्याच्या तोंडावर ओतलं. तसा तो म्हणाला, प्रिया की बच्ची, तुझी खूप झाली हा नाटकं. असं म्हणून तो उठला, तुला दाखवतो, तुझ्या दिवसाची सुरुवात झाली ना गंमत करून, आता माझी बारी. असं म्हणून तो तिच्या मागे पळत होता पकडण्यासाठी. आणि ती घरभर त्या रूमभर पळत होती, पण ती सहजच त्याच्या हाती लागली. तसं तो तिला भिंतीवर दाबून तिच्या सडपातळ कमरेला मिठी मारत म्हणला, आता काय शिक्षा देऊ, बोल ना, सजा दी जाय या छोड दिया जाय. तशी ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून आणि त्याच्या गळ्यावर तिचे हात
गुमफून म्हणाली, आपकी सजा हमें मंजूर है, लेकिन छोड़ने की बात मत कीजिए. तो म्हणाला, बरं, मग शिक्षा तर हवीच ना. तसं तो एक चिमटा काढला त्याने तिच्या पोटावर. तशी ती म्हणली, अहो काय हे, दुखतंय ना. तो म्हणाला, हो दुखाव म्हणूनच तर चिमटा काढला ना राणी. तसं तो तिला सहजपणे उचलून घेऊन बाथरूमकडे निघाला. तशी ती म्हणाली, अहो हे आता काय करताय, मी केली ना अंघोळ, तुम्ही करा, जा, सोडा मला. असं म्हणून ती हातपाय हलवायला लागली त्याच्या मिठीत. तसं तो म्हणाला, शांत, नाहीतर अजून जास्त शिक्षा मिळेल, कारण तू चावलीस पण ना मला. तशी ती शांत झाली आणि त्याने आता खरंच बाथरूम मध्ये शॉवर चालू केला. पाणी थंड होतं आणि थंड पाणी असल्यामुळे प्रियाला लगेच थंडी भरली. तसं शिवम तिला स्वतःच्या मिठीत आवाजाने दाबून म्हणाला, का खूप गार लागलं ना आता. मला पण असंच गार लागलं होतं, तू माझ्या अंगावर पाणी टाकले तेव्हा. तसं तिची भिजलेली साडी अंगावर चिकटली होती पूर्ण आणि त्यातून तिचं ते एकदम कमनीय बांधा असलेलं शरीर खूपच जास्त रोमॅन्टिक वातावरणात आग लावत होतं शिवमला. तसं तर तिला तशीच भिंती दाबून तिच्या गोऱ्या गोऱ्या मानेवर, पाठीवर हळूच त्याचे गरम ओठ फिरवत होता, किस करत होता. आणि तिला सुद्धा आता त्याच्या स्पर्शाने त्याची ओढ निर्माण झाली होती हे त्याला जाणवत होतं. पण तरी ती नजर झुकवून उभीच होती आणि त्याने तसाच एक हात तिच्या सगळ्या उघड्या पोटावरून तिला फिरवायला सुरुवात केली. आणि ती न राहून त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली, अहो बस ना आता प्लीज, आता नको ना काही. तसं तो तिला स्वतःच्या मिठीत आणखीन जवळ ओढून घेत म्हणाला, का तुला नाही जमणार का आता, की आवडत नाही. तशी ती लाजली आणि त्यांनी समजून घेतले की जमेल म्हणून. तसं तो दोघेही बाथरूम मधून खूप वेळ एकमेकांच्या प्रेमात, अंघोळीऐवजी प्रेमाच्या स्पर्शाने भिजून गेले होते. तशातच तो तिला घेऊन पुन्हा बाहेर आला आणि तिला घेऊन बाहेर आला आणि तिने त्याला जोरात धक्का दिला आणि म्हणाली, बसा आता, हा आवरा पटकन, बाहेर जायचे आहे ना. आणि तिने सरळ आता टॉवेल घेतला, त्याचं डोकं पुसायला सुरुवात केली. पण शिवम आपल्याला माहिती आहे ना की किती रोमॅन्टिक आहे. ती त्याचं डोकं पुसत होती तरी तो तिला गळ्यावर, हनुवटीवर, गालावर किस करतच होता. आणि तिने शेवटी वैतागून म्हणाली, अहो पुरे ना आता, किती सत्वाल, सोडा ना मला, माझं पण आवरायचं आहे की नाही मला. तसं तो गालात हसून म्हणाला, का मागाशी फक्त एकच घेऊन सोडलं असतं, पण आता नाही, माझं मन भरेपर्यंत मी घेणार. तशी ती हाताची घडी घालून त्याच्यासमोर उभी राहून म्हणाली, असं आहे ना, मग घ्या, हवे तेवढे किस घ्या. तो म्हणला, असं नाही, जा पटकन कपडे बदलून ये, नाहीतर तू आजारी पडल्यावर ना ते सुद्धा घेता येणार नाही, जा. तशी ती सुद्धा त्याच्याकडे हसून पाहत कपडे बदलण्यासाठी निघून गेले. दोघं पण आवरून तयार झाले. तसं दोघे पण स्ट्रॉबेरीच्या शेतीच्या कामासाठी आले होते. मग आधी तेच पाहायला जायचे ठरवले. सगळ्यांना माहिती आहे की प्रियाला फळं किती आवडतात. तसे ते निघाले. गाडी आली होती रात्रीच, पण त्याने गाडीच्या चालकाला घरी जाण्यासाठी सांगितले होते आणि पुन्हा माघारी पाठवले होते आणि तो स्वतः गाडी चालवणार होता. दोघं पण आवरून तयार झाले. तसं दोघे पण स्ट्रॉबेरीच्या शेताच्या कामासाठी आले होते. मग ते निघाले. थोडंसं खाल्लं आणि निघाले. मग आधी आज
मालकाची गाठ घेऊन त्याची माहिती घेणार हेच ठरवले होते. गाडी हळूहळू मालरानाच्या कडेने पुढे पुढे सरकत होती. सकाळचा थंडगार वारा आणि बाजूला दिसणारी हिरवीगार झाडी, टेकड्या. खिडकीतून प्रिया बाहेर बघत होती आणि ती म्हणाली, अहो, किती सुंदर दिसत आहे ना हे मालरान. या हवेत तर स्ट्रॉबेरीचं उत्पादन खूपच भारी येणार, हो ना. शिवम हसत म्हणाला, हो राणी सरकार, महाबळेश्वरची माती आणि ही थंडी दोन्ही मिळून स्ट्रॉबेरीला सोनं फुलवतात असं म्हणतात. थोड्याच वेळात ते दोघे पण शेतीवर पोचले. तेथे ओळीवार लावलेल्या हिरव्यागार रोपांवर लालचुटूक स्ट्रॉबेरी लटकत होत्या. काही कामगार प्लास्टिकच्या ट्रेमध्ये तोडणी करत होते स्ट्रॉबेरीची. प्रिया खाली वाकून एक स्ट्रॉबेरी हातात घेऊन म्हणाली, वा, किती गोड सुगंध आहे हो याचा. आणि बघा ना, या झाडांना किती काळजीपूर्वक मल्चिंग केली शीट लावली आहे. यामुळे मातीतील ओल टिकते आणि फळं स्वच्छ राहतात, हो की नाही. शिवम तिच्या जवळ उभा राहून म्हणाला, हो ग, आणि या पिकासाठी ड्रीप पण इरिगेशन सर्वात महत्त्वाचं असतं बघ. प्रत्येक रोपाला पाणी आणि खत नेमकं मिळालं किती लागतं हे आपोआप ठरतं. म्हणूनच यावर्षी उत्पादन चांगलं आलंय वाटतं यांचं. तशी प्रिया थोडी अभिमानाने हसली आणि म्हणाली, वा वा, म्हणजे आपण आता प्रेमातच नाही तर शेतीतही प्रोफेशनल झालो म्हणायचंय. तसा शिवम पण हसला आणि म्हणाला, हो राणी, तुझ्या प्रेमासारखीच ही शेतीसुद्धा पण खूप गोड आणि मेहनतीने वाढवायची असते, कळलं काय. तसे दोघे पण आता त्या शेतीत फिरत होते. प्रिया अधूनमधून झाडावरून स्ट्रॉबेरी तोडून स्वतःही खात होती आणि शिवमच्याही तोंडात देत होती. वातावरणात हलकासा गुलाबी गोडवा पसरला होता. मालकाची गाठ घेऊन सगळी माहिती काढली आणि स्ट्रॉबेरीचा आणि त्यांच्या प्रेमाचा खूप साऱ्या गोष्टींत ते पुन्हा शेती पाहून गाडीत बसले. गाडी पुन्हा हळूहळू डोंगर उतारून खाली उतरू लागली. बाहेर सूर्य मावळतीकडे झुकत होता. आकाश गुलाबी केशरी रंगाने न्हावून गेलं होतं. प्रिया खिडकीतून हात बाहेर काढून थंड हवा अनुभवत होती. तिचे ओले केस वाऱ्याने उडत होते आणि त्या केसांच्या सुगंधाने शिवमच्या मनात पुन्हा लाट उसळली. प्रियाच्या स्पर्शाची. तो एकटक तिच्याकडेच पाहत होता आणि तिने ते ओळखले. तशी ती हलकं हसत म्हणाली, अहो, असं काय बघताय. गाडी रस्ता सोडून माझ्या डोळ्यांतच नेणार का आता. शिवम हसून म्हणाला, रस्ता सोडला तरी चालेल ग, पण हे डोळे नाही सोडणार. इतके सुंदर आहेत ना की गाडी थांबवा अशी वाटते. तसं त्याने गाडी रस्त्याच्या कडेला हळूच थांबवली. बाहेर वारा वाहत होता. झाडांच्या पानांचा हलका सळसळ आवाज. गाडीच्या आत मात्र शांतता आणि त्यांच्या नजरा एकमेकात. प्रिया म्हणाली, अहो, काय करताय. लोक काय म्हणतील, पाहतील नाही ते कोणी. शिवम तिच्या जवळ झुकून म्हणाला, लोकांना पाहू दे ग, पण तू तुझे डोळे मिट. कारण हा क्षण फक्त आणि फक्त आपला आहे. त्याने तिचा हात अलगद हातात घेतला. तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. तशी तिने लाजून नजर खाली झुकवली, पण गालांवर हलकं हसू उमटलं होतं तिच्या. गाडीत सुंदर असं गाणं वाजू लागलं. शिवम म्हणाला, हे गाणं म्हणजे अगदी आपल्यासाठीच आहे बरं का राणी. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली,
हो, आणि हे क्षण पण फार फार सुंदर आहेत आपल्यासाठी. गाडीच्या आत फक्त आता गाणं, थंड हवा आणि 2 प्रेमात हरवलेली मने. शिवमने गाडी पुन्हा हळूवार चालू केली. पण आता स्टेअरिंगवर एक हात आणि दुसऱ्या हातात प्रियाचा हात घट्ट धरलेला होता. तिने मान त्याच्या खांद्यावर टाकून ठेवली होती. त्यांच्या नजरा आरशात एकमेकांना भिडत होत्या. प्रेमाच्या गप्पा आता नजरेतूनच चालू होत्या. बोलत काहीच नव्हते, फक्त नजरेच्या डोळ्यांच्या नजरेने इशारेबाजी चालू होती दोघांची. संध्याकाळचा प्रकाश, गाडीत हलकंसं म्युझिक आणि हवेत दळवणारा स्ट्रॉबेरीचा गोड सुगंध. आणि त्यांच्यात सेकंड हनीमूनचा पहिला दिवस असा सुंदर होता. गोड शेती, गोड प्रेम आणि अजून गोड क्षणांनी गाडी थांबली. समोर डोंगराच्या कुशीत वसलेलं सुंदर व्ह्यू हॉटेल. आजूबाजूला मंद लाईट्स, फुलांनी सजलेली वाट आणि हवेत स्ट्रॉबेरीच्या गंधांचा मंद वास. शिवमने गाडीचं दार उघडून प्रियासाठी हात पुढे केला. ती गाडीतून खाली उतरली. हलक्या गुलाबी साडीमध्ये, केसांत एक क्लिप आणि चेहऱ्यावर थोडासा थकवा, पण डोळ्यात ओसंडून वाहणारं प्रेम होतं दोघांच्याही. दोघं हातात हात घेऊन रिसेप्शनकडे चालले. तेथे रूम तयार होती. हिलव्ह्यू स्वीट, जिथून संध्याकाळचा डोंगर आणि खाली दिसणारे शहर दिव्यांनी उजळलेलं होतं. रूममध्ये प्रवेश करताच प्रिया थक्क झाली, कारण आज सुद्धा खूप छान सरप्राईज होतं तिच्यासाठी. फुलांच्या पाकळ्यांनी बेडवर हृदयाच्या आकाराचा रचलेल्या सजला होता बेड. त्याने सुद्धा मेणबत्त्या मंद उजळत होत्या आणि खिडकीजवळ असलेल्या टेबलवर 2 कप स्ट्रॉबेरी मिल्कशेक ठेवलं होतं. प्रिया आता लाजून हलक्या आवाजात म्हणाली, अहो, हे सगळं तुम्ही? तसा शिवम हसून म्हणाला, हो ग, दुसरा हनुमान आहे ना आपला, थोडं हटके तर असायलाच हवं ना. तशी ती लाजून म्हणाली, हटके तर आहातच तुम्ही. तसा तो तिच्या जवळ आला. तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाला, हे केस, हा सुगंध आणि हे डोळे, एवढं सगळं पाहून आता काही बोलावंसंच वाटत नाही ग. तिच्या गालावर त्याने स्वतःच्या गालाचा हलकासा स्पर्श केला आणि तिच्या कपाळावर एक किस घेतला. ती शांतपणे त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी राहिली. बाहेर पाऊस सुरू झाला. खिडकीवर थेंब वाजू लागले. शिवम म्हणाला, हा पाऊस बघ राणी, आपल्या मनासारखाच सतत बरसत राहतो ना. ती त्याच्याकडे बघत हसली आणि म्हणाली, हो, आणि त्या थेंबांसारखं तुमचं प्रेम माझ्यावर दररोज कोसळतं, हो की नाही. तसा तो म्हणाला, मग आजचा हा पाऊस आपल्या प्रेमासाठी समजूया, हो ना. असं म्हणून दोघे खिडकीजवळ गेले. बाहेर पाऊस, आत मेणबत्त्यांचा प्रकाश आणि दोघांचे चेहरे त्या प्रकाशात चमकत होते. शिवमने तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या छातीवर ठेवत म्हणाला, इथे ऐक, अजूनही फक्त तुझ्याच नावाने धडधड होते बघ. ती हलक्या आवाजात म्हणाली, आणि इथे बघा माझ्या, फक्त तुमचा श्वास आहे. दोघे पण काही क्षण न बोलता तसेच उभे राहिले एकमेकांच्या मिठीत. पावसाच्या आवाजात हरवून गेले होते. खूप रोमहर्षक आणि रोमॅन्टिक झाली होती आजची पण रात्र, संध्याकाळची. तर धन्यवाद.
आजची कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.